नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज रविवार असा आणि रविवार म्हटलं की खाटवार. खाटवार म्हटलं की त्यात पडता पाऊस. पाऊस म्हणून आम्ही बाजारात जाऊन आणलं चिकन. तो तशी माझी आऊस माझ्या घराकडे येईल या. तो तिका म्हटले आज जाऊन चिकन आणते रविवार असा, तर मग तू त्या हातचा मस्त मालवणी पद्धतीचा चिकन बनव. ठीक आहे, ती कसा काय चिकन बनवता मालवणी पद्धतीचा अस्सल, तर आपण जाऊन किचन मध्ये बघूया. पण तिका म्हणलंय माझ्या पोटाचा असा प्रॉब्लेम, तर त्याच्यामुळे तू झणझणीत मालवणी पद्धतीचा बनवू नको आणि काळी मिरी जास्त टाकू नको. ती काय बोलले नॉर्मल बनव. ठीक आहे, आता जाऊया आपण किचन कडे आणि ती कशा पद्धतीचा कसा मालवणी पद्धतीचा चिकन बनवता तर आपण जाऊन बघूया. चला मग. सर आता मॅरिनेट केलेला चिकन असा, भाजलेला सुका खोबरा, तळलेलो कांदो, त्यानंतर अख्खे मसाले असत, धने, काळी मिरी, लसूण आणि ह्या काय म्हणतो दालचिनी असा, आणि ह्या मॅरिनेट केलेला चिकन असा. ठीक आहे, याला ठेवलं आहे सर. आता थोड्या वेळात सुरुवात करूया. हो, त्या दाखवले मी. दाखवायचं ते मॅग्नेट केलं. तर ह्या सगळ्या खोबऱ्याचा वाटण करूचा असा, तर का आम्ही मिक्सरला लावतो आणि वाटण करून घेतो. चला, मी मिक्सरला लावून घेतो. अशा प्रकारे वाटण काढून झालेलं असा. आता मी त्याला फोडणीत देतो. आता पुढची काय ती प्रोसेस आहे त्याला सुरुवात करूया. हायसर टोपामध्ये आम्ही तेल घेतलं, त्याला असा 2 चमचे. ठीक आहे, तर पुढचं काय ते काय औषधी तेल तापलं की कांदो घालायचो. तेल तापलं की कांदो घालायचो. कांदो बारीक चिरलेला. ढवळूया. तेल लालसर झालं की थोडा मसाला टाकायचा. कांदा लालसर झाला की त्या मसाल्यात हायसर तेजपत्ता टाकले ना. आता मालवणी मसाला टाकलो आम्ही. ढवळ मीठ ढवळतो. ढवळून झालेलो असं आता. चिकन आणि काय होणार, लवकर शिजणार. सर दुसऱ्या चुलीवरती कवट्यान तेल तापूक ठेवलं नसा. 2 चमचे कवट्यान तेल घेतल्या नसा. मी बघतो असा कढईत तेल शिजत, तर पुढची काय ती प्रोसेस तुमका दाखवते. असं बघता असाच की पहिली वाफ काढून घेतलं आम्ही, त्याला असं रटमट्टा आता शिजता आतमध्ये. झाल्याच्या नंतर त्याला असा ढवळून घ्यावा. बऱ्यापैकी सगळे मसाले एक करून घ्यावा, एक जीव करून घ्यावा. झाला ना, कवग्यान त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकले ना असा, आणि तेजपत्ता दुसरं काय हो, अख्खे मसाले. अख्खे मसाले. त्या अख्ख्या मसाल्यात काय येतात, अख्खे मसाले येतात दालचिनी आणि मिरी, दालचीन, लवंग, धने, बडीशेप. चुलीवरची आग त्याने फास केलं ना असं. मगाशी मी त्याला कवट्या बोलले, त्याला राग इलो. आता मी त्याला कवग्या बोलतोय. आणि माका कांदो घातल्या ना. त्याला आता व्यवस्थित ढवळून घेऊया. सर दुसरी वाफ काढल्याने, आईसर दुसरी वाफ काढून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आईसर पाणी गरम करून ठेवले असं. त्या गरम पाणी जेव्हा चिकन मध्ये टाकतो तर ते चिकनला कढीलो असा. आता तशीच व्यवस्थित शिजन झाला, त्याचा वाटण काढून घेऊया.
अशा प्रकारे वाटण व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्याव्या, जेणेकरून त्या सगळ्या फोडांका लागत. सर कांदो परतून झालेलो असा आणि आता त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकतो. आता ते का ढवळून घ्याव्या व्यवस्थित. मटण रटमट्टा शिजता त्याला कड येता बघितलं असं तुम्ही. सिंधमाट सुटला पाहिजे. काय टाकलंस? चिकन मसाला आणि मालवणी मसाला दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मिक्स टाकलंस. येस. एका ढवळ्याला व्यवस्थित ढवळून घेतलं व्यवस्थित. आणि पुढचं काय आता माझ्यामध्ये त्याच्यामध्ये मग चिकन घालून घ्यायचं. बेगिन हो. टाकून घे मग. घातल्यावरती त्याका सोईन असा मसाला लावू पयो आणि त्याका व्यवस्थित असा ढवळून घ्याव्या. वरून खालून असा परतून घ्याव्या. असं आपण त्याका परतून घेतलं, त्याका मसाला थोडा लागलो एकदा जरा बघून घेऊया. वा, बघणाऱ्यांच्या आणि करणाऱ्यांच्या तोंडात पाणी सुटला. अशा प्रकारे आमचा सुका चिकन आणि चिकन रस्सा हे दोन्ही तयार असत. तर आम्ही तुम्हाला सांगतो कसे बनलेत ते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली चिकन थाली तयार असा. चिकन थालीमध्ये राईस हा, सुका चिकन, ओला चिकन ग्रेव्ही, कांदो, टमॅटो, चवीक लिंबू. तर आपण खाऊन बघूया ती कशी झाली आता. सोबर बरोबर. आपण खाऊन बघूया कसं झालं तो. बरं आला, चव चांगली आहे. मसाला मीठ सगळा चांगला लागला. सुका मटण पण बरा आला. मी खातो, मी पण बनवून बघा आणि आमचा कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.